लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 17 सप्टेंबरच्या भागामध्ये अद्वैत काउन्सिलरकडे ज्या वेळेला आलेला असतो त्यावेळेला काउन्सिलर छानपैकी गाणं म्हणत असतात. हा जीव वेडा होई थोडा थोडा दौडत आला सखे तुझा बंदा. त्यावेळेला आता धावत धावत अद्वैत येत आणि त्यावेळेला अद्वैत म्हणतो काय काय चाललंय काय तुमचं. यावरती काउन्सिलर म्हणतात काय योग आलाय, म्हणजे मी गाणं म्हणत असतो इतकं सुंदर दौडत आला सखे तुझा बंदा आणि तुम्ही दौडत आलात, योगायोगच म्हणायचा. यावरती अद्वैत म्हणायला लागतो पण माझ्या आयुष्यात कसला योगायोग आहे, तुम्ही काही सांगू शकाल का. यावरती आता इकडे काउन्सिलर म्हणायला लागतात म्हणजे काय. त्यावरती अद्वैत म्हणतो मला न काही होतंय माझ्यासोबत कळतच नाहीये, म्हणजे ना माझ्या रूम मध्ये ती आली ना की मला एकदम वेगळंच होतं. यावरती मग आता लगेचच काउन्सिलर म्हणायला लागतात म्हणजे ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला नको आहे का. यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही तसं काही नाहीये, मला उलट ती जर का माझ्या आयुष्यातून निघून गेली तर मी आयुष्य कसं जगायचं हेच काही कळत नाहीये. मुळातच ती आता आजूबाजूला असली तर सगळं व्यवस्थित वाटतं, ती जर का आजूबाजूला नसेल तर सगळ्या गोष्टी आता विचित्र होतात. यावरती आता इकडे नक्की मला काय होतंय असं म्हणत अद्वैत काउन्सिलरला सगळं विचारत असताना काउन्सिलर म्हणतात मनातल्या मनात की हे सगळं प्रेम आहे, तुम्ही प्रेमात पडलात चांदेकर, पण तुमच्या हे लक्षातच येत नाहीये की तुम्ही आता प्रेमामध्ये पडलेले आहात असं म्हणत ते आता मनातल्या मनात बोलत असतात. अद्वैत म्हणतो म्हणजे मी आता न तिच्याशिवाय माझी रूम ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाहीये, म्हणजे मी माझ्या रूम मध्ये ह्याच्या आधी एकटा राहत होतो पण आता तर माझी रूम माझं आयुष्य या सगळ्यावरती तिने आता कब्जा मिळवलेला आहे. काय म्हणतात त्या सिच्युएशनला, काय आहे हे सगळं असं म्हणत तो आता विचारपूस करत असतो. आणि त्यावेळेला काउन्सिलर मात्र मनामध्ये विचार करतात की तुम्ही आता प्रेमात पडलात चांदेकर, पण हे तुम्हाला कळतच नाहीये आणि हे तुम्हाला कळवून देणं माझं काम आहे. पण डायरेक्ट जर का मी तुम्हाला बोललो की तुम्ही प्रेमात पडलात तर तुम्ही एक्सेप्ट करणार नाही आणि उगाचच गोंधळ होईल. त्यानंतर मग आता काउन्सिलर म्हणतात काही नाही नॉर्मल आहे, हे सगळं नॉर्मल आहे, चिंता करू नका. यावरती अद्वैत म्हणतो आहे ना नॉर्मल आहे ना. यावरती काउन्सिलर म्हणतात अगदी नॉर्मल आहे, तुम्ही काही चिंता करू नका. असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत विचार करतो मग ठीक आहे. अद्वैत तिकडून निघून जातो पण काउन्सिलर मात्र आता या दोघांच्या प्रेमाला शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी खूपच उत्सुक असतात. हे सगळं चालू असताना मग अद्वैत थँक्यू म्हणून तिकडून निघून जातो. अद्वैत निघून गेल्यावरती इकडे काउन्सिलर म्हणायला लागतात काय चाललंय काय, म्हणजे आता यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा तो क्षण आलेला आहे, आमच्या आयुष्यामध्ये हा क्षण कधी येणार असं म्हणत तो आता इकडे विचार करत असतो. तोपर्यंत अनामिका किचन मध्ये काम करत असते आणि विचार करण्याची ऍक्टिंग करत असते की कोणीतरी सिंपती द्यावी, कोणीतरी आपल्या बाजूला येऊन 4 गोष्टी विचाराव्या, यासाठी तिचं आता हे सगळं नाटक चालू असतं. आणि तितक्यात तिथे रजनी येते. काय ग अनामिका काय चाललंय, तू अशी अस्वस्थ का दिसतेस असं तिला विचारायला लागते. अनामिका म्हणते आई काही नाहीये. यावरती ती सांगते तू माझ्यापासून काही सत्य लपवून ठेवू नकोस, जे काही आहे ते सगळं खरं तू मला सांग असं म्हटल्यावरती मग आता अनामिका सांगते आई तुम्हाला काय सांगू, मला खरंच कळत नाहीये की नक्की आता माझ्यासोबत काय होतंय ते, म्हणजे सोहम कालपासून घरी आलेला नाहीये. हे ऐकल्यावरती मग आता खूपच मोठा धक्का बसतो, तो म्हणजे रजनीला. आणि ती म्हणते काय सोहम घरी नाही आला, मग कुठे गेलाय. त्यावरती मग आता अनामिका म्हणते काही सांगून गेलेला नाहीये, माझा फोन उचलत नाहीये, काही नाहीये, मला खरंच काही कळत नाहीये की नक्की काय करायचंय ते. यावरती मग आता रजनी म्हणायला लागते हे बघ अनामिका तू चिंता करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे सोहम परत येईल, पण त्याच वेळेला आता इकडे रजनीला आठवतं की हा आजचा काळा दिवस आहे आणि त्याच वेळेला इकडे आता ती जर अस्वस्थ होते आणि आता इकडे अनामिका सांगायला लागते सोहम हल्ली खूपच विचित्र वागतो, मला खरंच कळत नाहीये की सोहमचं काय चाललंय. रजनी म्हणते तू चिंता करू नको, आपण त्याला समजावून सांगू आणि त्याला आता मनवूया. बरं तोपर्यंत आबा येतात आणि आबा सुद्धा सोहम गायब असल्याचं ऐकतात. आबांना आता खूपच वाईट वाटतं कसं काय ही गोष्ट घडलेली आहे, म्हणजे सोहम असा कसा काय गायब झाला, आबांना काहीच कळत नसतं. आणि त्याच वेळेला मग आता इकडे रजनी आबांकडे येते. रजनी ज्या वेळेला आबांकडे येते आबा तुम्ही ऐकलत ना अनामिका काय म्हटली ते, सोहम आता अचानकपणे कुठे गेलाय काय गेलाय खरंच काही कळायला मार्ग नाहीये,
त्यावरती आबा म्हणतात, हो रजनी, मी ऐकलंय, मी सगळं ऐकलेलं आहे असं म्हणत आबा आता बोलायला लागतात. तोपर्यंत रजनी म्हणते, आबा मला चिंता वाटते. आजचा हा दिवस हा काळा दिवस आहे आणि या दिवसाला आता इकडे आपल्यासोबत नक्की काय घडतंय मला कळतच नाहीये. आबा विचार करायला लागतात, हे काय झालंय, म्हणजे आज हा विषय निघाला तरी कसा, हा विषय निघण्याचं कारण काय, कारण आतापर्यंत प्रत्येक वेळेला कधीही कोणत्याही बाबतीत हा विषय निघत नाही, मग आज असं काय झालं की हा विषय निघालाय. नाही, माझ्याकडून झालेल्या चुकीची शिक्षा माझ्या कोणत्याही सगळ्यांना नको, माझ्या कोणत्याही पोराला याची शिक्षा मिळायला नको. आणि आबा सांगतात, नाही रजनी, तू काळजी करू नकोस, सोहम येईल परत. असं म्हटल्यावरती रजनी म्हणते, आबा मी पण त्याच आशेवरती आहे की सोहम येईल, त्याला काही झालं नसेल ना. आबा म्हणतात, रजनी नको ते विचार, तू करू नकोस म्हटलं ना. असं म्हणत असताना इकडे संगीता दिनकरला सांगत असते, म्हणजे आपले जावई बापू खरंच भला माणूस, त्यांनी कलाचं आता इकडे जे काही बर्थडे सेलिब्रेशन आहे ना ते इतकं दणक्यात केलं असेल ना की काही विचारूच नका. म्हणजे खरंच. यावरती दिनकर म्हणतो, हो संगे, अगं केक बनवण्यासाठी सुद्धा बघितलंस ना की त्यांची किती धावपळ चालू होती. साधा केक बनवण्यासाठी जर का त्यांची इतकी धावपळ चालू आहे तर आता तिची ते किती आणि कशी काळजी घेत असतील ही गोष्ट तर विचारायलाच नको. यावरती आता इकडे संगीता म्हणते, ते काही नाहीये, नवऱ्याने बर्थडे सेलिब्रेट केला त्यामुळे इतकी हुरळून गेली की आईला कॉल करायची तिला आता आठवणच नाही, मीच तिला फोन करते. असं म्हणत संगीता आता इकडे कॉल करते. ज्या वेळेला संगीता कलाला कॉल करते त्यावेळेला तिकडे आता सरोज नेमकी आलेली असते आणि सरोज तिकडे येऊन आता ताबडतोब बघत असते की कला आता झोपी गेलेली आहे. ज्या वेळेला हे ती पाहते तेवढ्याच संगीताचा कॉल येतो आणि संगीताचा कॉल आल्यावरती मग आता लगेचच संगीताचा कॉल आल्यावरती ती सांगायला लागते, हॅलो मिसेस खरे, म्हणजे तुम्ही आता फोन सध्या तरी ठेवा, कारण ना सध्या आता कलाची तब्येत बरी नाहीये आणि ती झोपलेली आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच संगीता खूपच अस्वस्थ होते आणि ती विचार करते, अशा काय या, म्हणजे या आता मला काही माझ्या कलेसोबत बोलून सुद्धा देत नाहीयेत. असं म्हणत ती आता बोलायला लागते आणि फोन ठेवते. त्यावरती सरोज म्हणते, सध्या तिला आरामाची गरज आहे त्यामुळे तिला आराम करू द्या. आणि ती फोन ठेवून तिकडून आता कलाच्या अंगावरती पांघरून घालून तिचा ताप बघून निघून जाते. तोपर्यंत संगीता म्हणते, असं कसं या बोलू शकतात, म्हणजे मला माझ्या लेकीसोबत बोलायला भेटायला पण नाहीये का, तिची तब्येत बरी नाहीये आणि तब्येत बरी नसल्या कारणाने मी अगदी अशी बोलू पण शकत नाही. दिनकर म्हणतो, संगे हा आतताईपणा सोडून दे, म्हणजे कसं आहे त्यांना असं वाटलं असेल की कलेने आराम केला तर आता तिला बरं वाटेल म्हणून त्यांनी आराम करण्यासाठी फोन ठेवला असेल ना, तू उगाच काहीतरी उलटसुलट विचार करू नको. त्यावरती संगीता म्हणायला लागते, नाही हो, पण माझ्या लेकीची तब्येत बरी नाहीये आणि मी हातावरती हात ठेवून अशी बसून राहू का, मी अशीच बसून काय करू, नाही, माझ्या लेकीची तब्येत बरी नसताना मी अशी हातावरती हात ठेवून नाही बसू शकत आहे, मला तिला भेटायला जायला पाहिजे. यावरती दिनकर तिला समजवतो, हे बघ संगे, काहीतरी वेडेपणा करू नकोस, आता तिकडे गेलीस तर कदाचित चुकीचं काहीतरी घडेल. यावरती ती म्हणते, असं कसं, लेकीची तब्येत खराब आहे आणि मी जाऊ नको. त्यावरती ती सांगते, अगं म्हणजे दिनकर सांगायला लागतात, अगं असं काय करतेस, तू बघितलंस ना ज्या वेळेला मंगळागौरीचा खेळ चालू होता त्यावेळेला आता इकडे सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या चालू होत्या, म्हणजे किती आवडीने त्या आता आपल्या कलेची काळजी घेत होत्या, बघितलंस ना तू. असं म्हणत आता इकडे संगीला ती समजावून सांगत असतो. संगी थोडीफार शांत होते. तोपर्यंत हे सगळं चालू असताना घरामध्ये विषय, आई आंबेचा उदो उदो, आई आंबेचा उदो उदो, माय जोगवा दे, असं म्हणत जोगतीण आलेली असते. बाहेर जोगतीण आल्यावरती इकडे आता सगळेजण बाहेरच्या दिशेने येतात आणि जोगतिणीचा आशीर्वाद घ्यायला लागतात. ज्या वेळेला सगळेजण बाहेर येतात एक एक करत सगळेजण नमस्कार करतात. अनामिकाकडे पाहिल्यावरती जोगतिणीला वेगळाच काहीतरी डाऊट येतो, पण त्याच वेळेला तिकडे आता सरोज येते आणि जोगतिणीची सागर संगीत ओटी भरून टाकते. आणि त्यावरती आता इकडे लगेचच ओटी भरत असताना जोगतीण इकडे तिकडे पाहते. आबा भरपूर खुश असतात की जोगतीण घरात आलेली आहे आणि आता या सगळ्यामुळे आता आबा खुश असतात. तोपर्यंत जोगतिणीला आबा म्हणतात की हे बघा तुम्ही आत या एकदा.
असं म्हटल्यावरती मग आता जोगतीण इकडे आता पुन्हा एकदा आत जायला निघते. ज्या वेळेला जोगतीण आत जाण्यासाठी निघते तिची पावलं थबकतात. जोगतिणीची पावलं का थबकली कुणालाच काही कळत नसतं. नक्की आता जोगतिणीचं झाले काय, जोगतीण आत जायला तयार का नाही. पण जोगतिणीला या सगळ्यामध्ये काहीतरी संदेश मिळतो. संदेश मिळाल्यावरती ती आता आत जाण्यासाठी नकार देते. सगळ्यांनाच धक्का बसतो. जोगतीण आता आत जाण्यासाठी नकार का देत आहे, असं काय झालं. आणि त्यावरती जोगतीण सांगते अनर्थ आहे, अनर्थ आहे, तुझ्या घरावरती काळी सावली मंडरावत आहे. असं म्हटल्यावरती आबांना तो काळा दिवस आठवतो, ज्या काळ्या दिवसाला आता इकडे आपण आपलं सर्वस्व गमावलं होतं आणि आपल्या हातून खूप मोठी चूक झाली होती. आणि त्यावरती जोगतीण सांगते अजिबात नाही, तुम्ही ह्या भ्रमात राहताय. जे तुमचं आहे ते तुमचं बनून राहील, हा तुमचा भ्रम आहे. कधीही ही परिस्थिती पलटू शकते, कधीही तख्त बदलू शकतं, कधीही हे वैभव तुमचं जाऊ शकतं, ही मान मरात प्रतिष्ठा कधीही पणाला लागू शकते. आणि हे सगळं एका गोष्टीमुळे घडणार आहे. आबा थोडेसे गडबडतात. आबांना आता भीती वाटते. ही जोगतीण काय सांगते, भूतकाळाच्या बद्दलचं सत्य आता कसं सांगते. आणि सगळेजण गडबडतात. त्यावरती आबा म्हणतात असं काही करू नका, आम्हाला याच्यातून बाहेर काढा. या संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही आता जे काही करायला तयार आहोत, तुम्ही जे काही म्हणाल ते करायला आम्ही आता तयार आहोत. असं म्हणायला ती सर्वोच्च सुद्धा हात जोडते. आणि आता जो काही उपाय असेल तो तुम्ही आम्हाला सांगा, पण आमच्यावरती असं काही रागवून निघून जाऊ नका. यावरती जोगतीण म्हणते हाय, एक उपाय हाय, पण मी तो तुमच्या समोर सांगू शकत नाही. काही झालं तरी सुद्धा हा उपाय फक्त आणि फक्त आबासाहेबांनाच मी सांगू शकते. असं म्हटल्यावरती मग आता जोगतीण काय सांगणार हा विचार करूनच आबा अर्धे गलित गात्र होतात आणि त्यांना कळत नाही की नक्की काय चाललंय. इकडे रोहिणी विचार करते काय चाललंय या जोगतिणीचं, कोणत्या भूतकाळाच्या बद्दल ही बोलते आणि काय सांगत आहे. तख्त बदलेल, ताज बदलेल, सगळं वैभव निघून जाईल, हिचं काय चाललंय नक्की असा ती विचार करत असते. त्याच वेळेला आबा म्हणतात सांग ना, आम्हाला काहीतरी उपाय सांग. यावरती ती सांगते उपाय आहे, पण हा उपाय फक्त आणि फक्त एकट्याच सांग. जोगतीण सांगते मी फक्त ही गोष्ट एकट्या आबासाहेबांच्या समोर सांगू शकते, बाकी सगळ्यांनी आज जा. आता आबासाहेबांचं जे काही भूतकाळातलं त्यांच्याकडून झालेलं गोष्ट आहे किंवा चुकी आहे किंवा आबांनी नकळतपणे जे काही केले ते जोगतिणीला दिसत असतं किंवा जोगतिणीला या सगळ्या गोष्टी समजत असतात. आणि त्याचमुळे जोगतीण आता हे सगळं म्हणत असते. बरं हे सगळं म्हणत असताना मग आता तोपर्यंत इकडे ती सांगते मी ठीक आहे, मी सगळं काही तुला सांगेन, पण सध्या आता हे सगळं मी तुझ्या एकट्यासोबत बोलू शकते, बाकीच्यांना घरात जायला सांगा. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच आबा सांगतात तुम्ही सगळ्यांनी घरात व्हा. असं म्हणत मग मात्र आबा सगळ्यांना घरामध्ये पाठवतात. आणि आता जोगतीण नक्की काय सांगणार आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. नक्की जोगतिणीला कशाबद्दल सत्य सांगायचं आहे किंवा घरावरती काही संकट आहे का. त्यामुळे आता इकडे आबा हात जोडून उभे असतात. तूच आता या संकटातून आम्हाला बाहेर काढ. यावरती ती सांगते तुझ्या घरामध्ये एक लक्ष्मीची पावलं आहेत, ती लक्ष्मीची पावलंच हे सगळं टिकवून ठेवतायत. पण लक्ष्मी ही चंचल असते, जर का त्या लक्ष्मीला दुखावलं तर ती लक्ष्मी तिकडून निघून जाते, तिचा आदर केला नाही तर ती लक्ष्मी निघून जाते. आणि हीच गोष्ट तुला करायची आहे. जी तुझ्या घरामध्ये लक्ष्मीची पावलं उमटलेली आहेत किंवा जी लक्ष्मीची पावलं घेऊन या घरात आलेली आहे तिला जप, तिला सन्मान दे, तिला सांभाळ, कारण तीच यापुढे तुम्हाला सांभाळणार आहे, तीच या घराची रक्षण करती आहे आणि तीच आता या घरामध्ये कोणतंही संकट येण्यापासून वाचवू शकते. असं म्हणत जोगतीण आता आपल्या मनातली गोष्ट आबांना सांगते. आणि त्यानंतर आबांच्या डोक्यामध्ये जोगतिणीचं बोलणं ऐकून याच गोष्टी येतात की हे सगळं आता ती कलाबद्दल बोलते. पण कला का रुसेल, कला कुठे जाणार आहे, तिला काहीच गोष्टी कळत नाहीत की नक्की आपल्यासोबत काय घडते. आबांना काही कळत नसतं. त्यानंतर आबा सांगतात माय काहीतरी उपाय सांग, माय काहीतरी उपाय सांग. माझ्या कुटुंबाच्या दिशेने येणारं हे जे काही वादळ आहे हे वादळ रोखण्याचा तू आता मला काहीतरी उपाय सांग. असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण आत गेल्यावरती इकडे तोपर्यंत आबांना ती सांगायला लागते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे
तुझा भूतकाळाची काळी सावली आता वर्तमानावरती पडताना दिसत आहे। तुझ्याकडून जी काही चूक झाली त्याचा आता तुझ्या पुढच्या पिढीवरती परिणाम होऊ देऊ नकोस, हेच फक्त तू करू शकतोस आणि त्यासाठी तुला मन खंबीर करायला पाहिजे आणि या वास्तूमध्ये जे काही आहेत दोष, ते दोष तुला सोडवायला पाहिजेत। इकडे तोपर्यंत आबा आणि त्या मुली म्हणजे आबा आणि जोगतिणीचं बोलणं चालू असताना अनामिका घरात येते आणि कोण आहे ही बाई यावरती सरोज सांगते देवी आईचा जोगवा घेऊन येणारी जोगतीण आहे। त्यावरती अनामिका म्हणते किती हॉरिबल होतं, ती किती हॉरिबल काहीतरी बोलत होती। मला तर हे सगळं ऐकून आता खूपच भीती वाटली, नक्की आता काय चाललंय, ती इतकं हॉरिबल का बोलत होती किंवा तिला असं काय समजलं होतं की ज्याच्यामुळे ती हे बोलत होती। आता या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नसतं, त्यामुळे अनामिकाला सगळेजण गप्प करतात। तोपर्यंत आबा सांगत असतात माय मी काय करू, माझ्याकडून चूक झाले, चूक मुद्दाम काही मी केलेलं नाहीये। यावरती ती म्हणते या चुकीला प्रायचित्त घ्यायला पाहिजे, या चुकीचं प्रायचित्त नाही घेतलं ना तर मात्र खूप मोठा गोंधळ होऊ शकतो, असं म्हणत तिने आता आबांना एक इशारा दिलेला असतो की लवकरात लवकर तुम्ही आता ऍक्शन घ्या किंवा काहीतरी करा, कारण तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमानावरती हावी होऊ पाहतोय। बरं हे सगळं चालू असताना ती आता आबांच्या हातामध्ये एक नारळ आणि एक दोरा देते। हा नारळ अंगणात पूर, हा दोरा जवळ ठेव आणि मग तुझ्या घरची संकट दूर होतील। आबा आता तो नारळ घेतात, ती भंडारा लावते आणि आबा तडक आत यायला निघतात। आबांचं काय चाललंय कुणालाच कळत नसतं। तेवढ्यात अद्वैतची कार येते, जोगतिणीला धडकते, तो जोगतिणीची माफी मागतो। जोगतिणी त्याला सांगायला लागते बायकोला नेहमी जप, तिला कधी अंतर देऊ नको, कारण जोगतिणीला कळालेलं असतं की या घराचा उद्धार करण्यासाठी भूमीच आलेली आहे आणि त्यामुळे मग आता ती सांगते तुझ्या बायकोची कदर कर, बायकोला या घरातून जाऊ दे नको। अद्वैतला काहीच कळत नाही। अद्वैत ज्या वेळेला पाहतो तेव्हा आबा आता हातामध्ये नारळ आणि गंडा घेऊन वेड्यासारखी धावत सुटलेले असतात। तो आबा थांबा असं म्हणत असतो, पण त्यावेळेला आबा काही थांबत नाहीत। कुणीही दिलेला आवाज त्यांना ऐकू येत नाही। आबा तिकडून तडक निघून जातात। जोगतिणीने केलेल्या भविष्यामुळे आबा आजारी पडतात। आजारी आबांना अद्वैत म्हणतो आबा काय झालं, पण त्याच वेळेला हातामध्ये नारळ आणि काळा धागा घेऊन आबा उभे असतात। त्याच दिवशी एक व्यक्ती समोर येते आणि आता वेळ झालेली आहे असं म्हणायला लागते। त्या व्यक्तीला समोर पाहिल्यावरती आबा खूपच घाबरतात।